तर हॅलो गाईज, स्वागत तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपण जरा आज पेन हमरापूरला गणपतीच्या मूर्ती बुक करायला. तर दरवर्षी आपण मामाची गणपतीची मूर्ती आहे ना, म्हणजे मामाच्या घरी गणपती बसवतो. तर पेनवरून आणतो, म्हणजे 2-3 वर्ष झाले आपण इकडून आणतो. तर यावर्षी पण आपण चालत पेनलाच गणपती बुक करायला. तर मागच्या वर्षी आपण गेलो तेव्हा 2 मूर्ती आणल्या होत्या. एक मामाच्या घरी बसवली होती आणि एक कच्ची मूर्ती सार्थकनी 1-1.5 फुटाची आणली होती घरी प्रॅक्टिस करायला, किंवा असं प्रॅक्टिस म्हणजे शिकायला, आखणी करायला किंवा गणपती पेंटिंग कसं करतात ते करायला. तर त्यांनी ह्यावर्षी ती गणपतीची मूर्ती रंगवले आणि तुम्हाला त्याचा फोटो दाखवतोच मी त्या स्क्रीनवरती. तर त्यानंतर सार्थक बोलतोय की यावर्षी म्हणजे फर्स्ट टाईम त्यांनी ट्राय केला, मूर्ती रंगवली तर ती मूर्ती पण मस्त झाली. तर सार्थक बोलतो आपण यावर्षी 10-12 मूर्ती आणू तिकडून, कच्च्या मूर्त्या. त्यात मामाचा घरचा गणपती पण असेल त्यातच. तर त्यातलीच एक आपण मूर्ती मामाच्या घरी बसवू आणि बाकीच्या जर असतील म्हणजे बाकीच्या राहतील ते आपण सेल करू बोलतोय, तो विकू जर कोणाला पाहिजे असेल तर. तो मूर्ती आणणार आहेत 10-12 आणि त्याच्यावरती म्हणजे शिकणारे किंवा ट्राय करणारे मूर्त्या कशा रंगवतात किंवा काय करतात. तर त्यांनी पहिले तर रंगवले मस्त. तर तो बोलते आपण जाऊ पहिले आणि बुक करून येतो. सार्थक येते आणि त्याची आहे. तर आपण तिघं चाललेत गाडीवरतीच. तर त्याच्याशी गाडी माझी गाडी आहे. तर आता मी निघतो. आता सकाळचे 8:15 झालेत, 8:20 काहीतरी झालेत. तर आपण निघू आता जायला. तर सार्थक त्याची वाट बघताय. मग आपण ते आल्यावरती निघू आणि जाऊ डायरेक्ट पेन हमरापूरला. तर चला, तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो. आता ते आल्यावरतीच स्वतः किसरमॅन पण येते. तर तुम्हाला दाखवतो कोणत्या कोणत्या मूर्त्या बुक करणार आपण आणि किती साईजच्या घेणार आहेत ते तिकडे गेल्यावरतीच समजेल. आणि आपल्याला कलर पण आहे, सॉरी कलर नाही, आपल्याला त्याला ब्रश पण पाहिजेत पेंटिंग करायला, आखणी करायला डोळ्यांची, आणि रबर पण बघायचे. तर तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच ते की काय काय घ्यायचं आणि काय काय नाही घ्यायचं. तर चला पर्यंत आता वाट बघू. तर गाईज, स्वतः किसरमॅन आलेले आहेत फायनली. आणि आपलं हेल्मेट पण घेतलं आहे, माउंट पण घेतलं आहे. आणि आपले तेजसाने तिकडे आहेत, तेजसाने आप्पा पण आला आहे. हे चप्पल आली, थांबा गाईज. तर निघतो आम्ही जायला. 4 जण आहेत आम्ही आणि आज रविवार पण आहे, बरीचशी गर्दी भेटेल असं वाटतंय. तरी पण चला जाऊ आपण. बघा भाई आपल्या सोबत. हे हेल्मेट कुठे ठेवला होता? हेल्मेट दुसरा हेल्मेट गाईज. चला जाऊया आपण. आपला माउंट आहे हेल्मेटचा, लावू आणि लगेच निघू. तर गाईज आता मी निघालोच जायला. तर चला इथून पहिले निघू गावातून बाहेर आणि मग तुम्हाला भेटू डायरेक्ट पनवेलच्या मेन हायवेलाच. आणि तिथून जायला खरा खाली गाईज, तुम्हाला जो दृश्य दिसला तो जरा दुर्लक्षित करा, त्याच्यावरती लक्ष देऊ नका. तर चला आपण पहिले जाऊ पनवेलला, मेन बघू, पेट्रोल टाकू गाडीत आणि मग तिथून आपली जर्नी चालू करू मेन. तर तेजस आणि आप्पा आहे मागं. तर चला जाऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर बघू आपल्याला किती वेळ लागतंय पेनला जायला. आपला जर हात ठीक असताना, ऑपरेशन असं झालं ना, तर जरा लवकर गेलो असतो. पण जाऊ दे, काय घाई नाही आपल्याला. हळू जाऊ, भले 1 तास 1.5 तास लागू दे, पण जाऊ. तर गाईज आता आपण पोचलो पनवेलला. HDFC सर्कलचा ब्रिज चढतो आपण. त्यानंतर डायरेक्ट आपला समोरचा ब्रिज आहे ना, तो हायवे लागेल. तो हायवेकडे चढलो, टक्का क्रॉस करून आपण पेट्रोल टाकू थोडासा. गाडीमध्ये पेट्रोल टाकू, गाडीचा पेट्रोल एकदा फुल केला की डायरेक्ट नॉनस्टॉप आपण जाऊ पेनला. तर आता तरी पावसाचं वातावरण थोडंसं झालं आहे. मगाशी मस्त ऊन होता, ऊन तर पडलेलं, पण आता पाऊस नाही आला पाहिजे, बस एवढीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे. कारण की पाऊस आला ना तर आपला सगळा सेटअप आहे ना परत रिटर्न हे करायला लागेल. मोबाईल तिकीट ठेवायला लागेल, हेल्मेटचा माउंट काढून ठेवायला लागेल आणि तुम्हाला पुढचं काय व्हिडिओ बघायला पण भेटणार नाही, म्हणजे रोडवरची. तर असा विषय होईल. पाऊस नाही आला पाहिजे, बस, बाकी काय नाही. बाकी एकच गोष्ट आहे, दुसरा काय नाही. चला आपण हा ब्रिज चढू आणि डायरेक्ट टक्क्याला जाऊ. टक्क्यावरून थोडा पुढं पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपात पेट्रोल टाकू आणि डायरेक्ट नॉनस्टॉप पेन हमरापूर. चला ओरियन मॉल बघून घ्या. आता तुम्ही कधी बघितला नसेल, पण माझ्या ब्लॉगमध्ये बघून घ्या पनवेलचा ओरियन मॉल. आणि ओरियन मॉलच्या मागं तिथं बस स्टॉप आहे.
हे बस स्टँड ना तरी बस स्टँड का बस डेपो बस डेपो हा बघा इथून तुम्ही कुठेही जाऊ शकता मुंबई कोकण गोवा अलिबाग सगळीकडे जाऊ शकता चला गाईज हा बघा आपल्याला मित्र भेटला आहे नागोडण्याचा आहे मला तो कोणतं चॅनलचं नाव काय आहे आणि चॅनल सर्च केल्याबद्दल तुझे व्हिडिओ बघितले हां जेजुरीची व्हिडिओ केलेली गाईज काय कर भाई कुठला आहे तू नागोडण्याचा का गाईज बघा आपल्याला बडी भेटला एक आपल्या टक्क्याला तर त्याने विचारलं चॅनलचं नाव काय आहे तर चॅनलचं नाव सांगितलं तेव्हा तुझे व्हिडिओ मी बघितलंच बोलतं तर गाईज सपोर्ट तर आहे आपल्याला चांगला नागोडण्याचा वर्ग आहे बोलतो तू जेजुरीला गेला होता का तुझी जेजुरीची व्हिडिओ बघितली बोलतो मी तर भाईने चॅनल वगैरे विचारला आणि त्यांनी व्हिडिओ पण बघितलं आपल्या तर धन्यवाद भाई आणि हे बघा पंचमुखी हनुमान मंदिर आहे दर्शन घ्या सर्वांनी तर चला चांगला वाटला काहीच पहिल्यांदा अशी आपली चांगली मुवमेंट झालेली आपल्यासोबत का कोणतरी आपली व्हिडिओ बघते आणि आपल्याला बोलला पण की चॅनलचं नाव काय आहे आणि बोलला व्हिडिओ पण बघतो तुझ्या म्हणून चलाही चांगला वाटला खरंच भाई पहिला फॅन काय खरंच पहिला फॅन तर भाई तू आता ही व्हिडिओ बघत असतील ना तर भाई लाईक कर व्हिडिओला आणि कमेंट पण कर तर खरंच काही जरा चांगला वाटलं भाई जरा मनाला खरंच चांगला वाटलं तुम्हाला सांगू शकत नाही मी मला कसं वाटतं आहे पण लय चांगला वाटलं भाई आपल्या मागच आहे भाई तो तर चला आपण आता जाऊ पेट्रोल टाकू इथून पुढं आणि मग नॉन स्टॉप होऊन पेनला जाऊ अमरापूरला चला काहीच खरंच जरा म्हणजे आतून खुशी वाटली की कोणतरी आपल्याला भाई भेटला आणि बोलला तुझी व्हिडिओ बघितली डायरेक्ट बोला जेजुरीची व्हिडिओ बनवली ना तू बोलला हा जेजुरीला गेलेलो बोलता हा तुझी व्हिडिओ बघितली बोलतोय मी काही असंच प्रेम राहू द्या आणि तुम्ही पण सगळ्यांनी प्रेम करा आणि सगळ्यांना लाईक करा ए भाई 2 शब्द बोल 2 शब्द धन्यवाद आम्हाला असं सपोर्ट करत राहा तुमच्यासाठी नवीन असे कंटेंट घेऊन येत जाऊ आम्ही आवाज तुझा गेला नसेल कारण की बाईक माझ्याकडे पण सांगतो काही सार्थक काय मला सार्थक बोलला की काहीच असंच प्रेम राहू द्या आणि तुमच्यासाठी नवीन कंटेंट घेऊन येत राहू तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा बरोबर ना भाई बरोबर 100% चला जाऊ आपण आता डायरेक्ट पेनला तर काहीच आपण आता जस्ट पेट्रोल टाकला 330 रुपयामध्ये आपली गाडी फुल झाली कारण की त्याच्यामध्ये आधीच पेट्रोल होता तर चला आता आपण निघूया आणि जाऊया डायरेक्ट पेनला तर चला आपण डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊ पेनला थोडासा आपल्याला माईक त्रास देत होता तर त्याचा एक हे हुक हालतं आहे आपण लावलं ना मागून थोडंसं हालतं म्हणून जरा माईक आपला त्रास देत होता आता जरा त्याला केलं ओके मी तर चला निघूया आपण डायरेक्ट पेनला तुम्हाला डायरेक्ट रस्त्यात कुठंतरी भेटतो काय नाश्ता वगैरे केला तर तुम्हाला दाखवतोच तर काहीच आत्ता येऊन पोचलो आपण कर्नाला अभयारण्याला बर्ड सेंचुरीला तर पावसाचा आता नॉर्मल झाला आहे पावसासारखा काय तो मोसम पण पाऊस नाही पडेल ते चांगली गोष्टी आहे आणि सार्थक बाईक होता थोडासा अँगल चुकला होता म्हणून थोडासा आम्ही गाडी थांबवली होती मला हा अँगल आहे ना रस्ता जास्त कव्हर करत होता तुम्हाला आधीचा अँगल जरा रस्ता जास्त दिसत असेल आणि आताच्या अँगलमध्ये तुम्हाला प्रॉपर दिसत असेल कसं काय ते आज रविवार आहे ना त्यामुळे बरीचशी गर्दी पण आहे इथं अभयारण्याला पण गर्दी आहे रोडला पण बाईक बरेच लोक घेऊन चालले रायडर का तर आता तुम्हाला इथं हे बघायला भेटतील माकड मोठी बरेचशी माकडं भेटतील तुम्हाला बघायला इथं काही तर रोडवरती पण येतात तर आपण हलवलेच चालेल लोकात त्या गाडीजवळ नको यायला त्यांना पण का व्हायला पण आपल्याला पण का व्हायला नको तर आपण हलवलेच जाऊ प्रत्येकाने हलवलंच जात होता तर काही आता एक गाव गेला नाव दूर शेत तर त्या गावाचं नाव दूर शेत म्हणलं माहिती का आणि की बघा इकडे थोडी शेतं आहेत तर गाव बघा किती लांब आहे तर सगळ्यांची शेतं गावापासून दूर आहेत कोणतं गाव नाव म्हणलं दूर शेत काय रे भाई बरोबर आहे ना हां थोडी गोष्ट आहे काही गावाचं नाव दूर शेत पण आता मला बोलला की त्याची हिस्ट्री अशी आहे की सगळ्यांची घराला लांब आहेत शेतापासून
दूर दूर येत बोलतो म्हणून त्याचं नाव गावाचं नाव म्हणजे दूर साहेब असं काय विषय असं सार्थक ठेवला. तर काय डाऊट असेल ना तर सार्थकला विचारा का माझी काही चुकी नाही सार्थक बोललाय सार्थक बोलत मी तुम्हाला सांगतोय बस एवढं सांगायला आलतो मी. चला आपण आता पोहोचूच आपण आता आलो बलवलीला. इथून पेन माझं वाटतं 10-15 किलोमीटर असं फक्त. आणि आपले 2 धुरंधर पुढे जाऊन थांबलेत त्यांनी गाडीमध्ये पेट्रोल नाही टाकला त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल होता आधीपासून तर ते लोकांना पुढे जाऊन कुठे थांबलेत आमची वाट बघतोय ते बघू ते कुठे थांबतात भेटू आपण रात्र कंटिन्यू करू. पेन आता इथून जास्त लांब नसेलच मला तर 5-10 किलोमीटर असेल 15 पण नसेल 5 ते 10 किलोमीटर असेल. आता बघू आपण किती आहे अमरापूर 1.2 दाखवतो त्यामुळे दुसरं कुठं जायचंय तिथं झालं नाही अमरापूरला पाहिजे ना अमरापूरला जायचं 1.2 दाखवतो काय ते काम आहे का पेन अमरापूर दाखवते ते आपल्या 2 तारीख सांगतो त्यामध्ये दुपारचं असतील हे 2 तारीख सांगतोय. या दोघांना काय घाई आहे इथे येऊन बसल्यात कधीपासून हे धुरंधर बघा इथे येऊन बसल्यात कधीपासून दाखवले पाहिजे. तर गाईज फायनली आपण एंट्री केलेली आहे गणपतीचा माहेरगड असणाऱ्या भूमीमध्ये पेन अमरापूर. तर इथं प्रत्येक घरोघरी गणपती असतात तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. प्रत्येकाच्या घरात गणपतीच असतील म्हणजे कारखाना टाईप कोण पेंटिंग करत असेल कोण बनवत असेल बरं काय काय चालू झालं बघा स्टार्टिंग झालेली आहे. किती गणपती बघा 3-4 दिवसाचा जो पाऊस पडला ना तेव्हा ह्या गावात इकडे फुल पाणी भरला आहे बघा गणपतीची मूर्ती बघा किती मूर्ती काम चालू आहे बघा किती मूर्त्यात बघा प्रत्येक घरोघरी गणपती बघत बघत जायचं. अरे रात्री तर जाऊन उतर ना मग. तर गाईज बघा प्रत्येक घरोघरी गणपती बघा किती मोठे गणपती बघा किती मोठे मोठे बघा बघा दोन्ही साईडला तुम्ही जिकडे बघा तिकडे सर्व गणपतीचे आहेत म्हणून याला गणपतीचं माहेरघर बोललं जातं कारण की जेवढ्या बघा ना तुम्ही प्रत्येक घरोघरी गणपती आहेत बघ. इथूनच गणपती बाहेर देशात पण जातात इथूनच गणपती मुंबईला पण जातात बऱ्याच ठिकाणी कोकणात जातात इथूनच गणपती पुण्याला गणपतीचं माहेरघर बोललं जातं लय गणपती वाटतात म्हणजे लय गणपती असतात. हे कुठे येतो गाईज मागच्या वर्षी जोपर्यंत महाराजाची मूर्ती होती ना तुम्हाला दाखवतो मी त्याच्या आता छोट्यामध्ये पण आलेली मूर्ती ती पण तुम्हाला दाखवतो मी नंतर. आता आपल्याला पूर्ण फिरायचं आहे आपल्याला पहिले गणपती बुक करायचे आहेत 10 ते 12 आपल्याला गणपती पाहिजेत ना ते पहिले आपण तो काम करून घेऊ गणपती बुक करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करू मग आपण पूर्ण फिरू शकतो आपलं एकदा काम झाला की गणपती किती मोठे मोठे गणपती आहेत बघा. तुम्ही दोन्ही साईडला बघा दोन्हीकडे तुम्हाला गणपती बघायला भेटतो. तर चला म्हणजे आपल्या मागच्या वर्षी आपण जिथे मामाचा गणपती आणला होता आणि ती कच्ची मूर्ती आणली त्यांना राखण्यासाठी तर त्या कारखान्यामध्ये जाऊ तर विचारू प्राईज वगैरे काय आहे कारण की यंदा जो पाऊस पडला त्यामध्ये लय नुकसान झाला होता बऱ्याचशा मूर्त्या तुटल्या बऱ्याचशा मूर्त्या वाहून गेल्या तेवढा पाणी आला होता पेनमध्ये. तर बहुतेक प्राईज मे बी वाढल्या असतील किंवा गणपतीचं अजून काम चालू असेल मग तर त्याच्यावरती आपल्याला समजून आता की कसं काय आहे ते तर तिथं जाऊन गेल्यानंतर आपल्याला समजेल तर आपण बघू प्राईस काढू भाव काढू आणि मग आपण बाकीचं काम करू ब्रश रबर काय घेते ते घेऊ. तर चला आणि जाऊया आपण कारखान्यात त्या मग तुम्हाला भेटतो आणि सांगतो प्राईस किती काय आहे किती मूर्त्या पाहिजेत किती साहित्य मूर्त्या पाहिजेत ते तुम्हाला सगळं कळतच जस्ट पाठात पाडलाय आम्ही याचा मित्र आहे त्याच्याच व्हायचा आज म्हणून त्याच्या दुकानात तिथं सामान झाला हे बाबा बघा बस तर त्याच्याच व्हायचा मित्र आहे त्याच्या दुकानात सामान घालायचं ना तर त्याच्यावर आम्ही आलो
तर बघू आता तो काय डिस्काउंट दिला आपल्याला, त्यांचा पण काहीतरी आहे कारखाना. तर त्याच्याकडून आपण मूर्ती घेऊ. मागच्या वर्षी पण आपण याच्याकडूनच घेतली होती त्याच्या काकाच्या दुकानातून चित्राच्या. आता तो स्वतः इथे भेटला आहे, त्याच्यात पण आले तर बघू आता आपल्याला तिथे डिस्काउंट भेटते आणि ते मूर्त्या भेटतात. आपल्याला 1 फुटाच्या 5 मूर्त्या घ्यायच्या आहेत, 3 फुटाच्या 3 घ्यायच्या आहेत आणि 2 फुटाच्या 2 मूर्त्या घ्यायच्या आहेत. बरोबर ना भाई? तर गाईज आम्हाला सर्व्हिस सेंटर भेटला आणि आम्हाला लगेच इथं कारखाना पण भेटला. हे बघा बऱ्याचशा मूर्त्या हातात आहे. आता इथून चॉईस करतो मूर्ती किंवा बघतो कोणती आवडते कशी काय. तुम्हाला पण सांगा कोणती आवडली ती. हे बघा लालबागचा राजा, 2 आहेत लालबागच्या राजाच्या मूर्ती. आणि हे बघा किती मोठं मूर्ती. कुठला? हो ना गाईज मागच्या वर्षी आपली तशी मूर्ती होती ती. ही मूर्ती होती मागच्या वर्षी. हे बघा बाल गणेश. गाईज हे बघा परलचा महाराजाची छोटी मूर्ती आहे. आत्ता जस्ट पेंटिंग होऊन पण गेली. बऱ्याचशा मूर्ती आहेत पण जरा कच्ची मूर्ती अवेलेबल नाही आहेत. पेंटिंग काम चालू आहे. पेंटिंग काम चालू आहे अजून. गाईज हे बघा गणेश गलीचा राजा, मुंबईचा राजा. बोल 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 22 फूटवाले की जय. छोटी मूर्ती आहे. आम्ही एक कारखाना फिरून आलो जिथं आम्हाला सांगितलं होतं तिकडं. तर तिकडं आम्ही बुक म्हणजे फोटो काढून ठेवले आहेत त्या मूर्त्यांचे. ही मूर्ती बघत असते मोठी आहे बघा. काय जरा गाणी चालू आहे तिकडं, कॉपरेटचा विषय येईल तर मी व्हिडिओ बंद करतो, नंतर तुम्हाला सांगतो काय काय झालं ते. तर गाणी चालू आहे तिकडं. तर गाईज या मूर्त्या बघा फक्त, बॅलन्सिंग मूर्त्या बघा. हे बघा त्याची मूर्ती बघा फक्त बॅलन्सिंग. हे बघा बाप रे बाप, कडक कडक मूर्ती बघा फक्त. गाईज ही मूर्ती बघा गाईज. काय सजवले मूर्ती कडक. समोर पण बघा हे बघा मूर्ती बघा. अजून काम बाकी आहे, काम चालू आहे अजून, पण मूर्तीच आहे. बाप रे बाप कडक. तर गाईज 4-5 ठिकाणी आम्ही फिरलो, बऱ्याच ठिकाणी प्राइस काढली. तर आता आम्ही जरा नाश्ता करायला बसलाय, नाश्ता करू, डिस्कशन करू काय करायचं तो. आम्ही डायरेक्ट पेंटिंगच्या पण मूर्त्या विचारल्या, पेंटिंग सगळं होलसेलमध्ये. तर त्यांनी सांगितलं की 1900 रुपयाला मूर्ती पडेल, एक मूर्ती 1900 पडेल. तर आपल्याला 10 मूर्त्या घ्यायच्या आहेत. तर 10 मूर्त्यांचे झाले 19,000 रुपये. तर आपल्याला थोडा बजेटच्या बाहेर जात आहे. आपण कच्च्या मूर्त्याच बघू. सध्या कच्च्या मूर्त्या पण बंद झाल्यात कारण की आपण आलो जुलैमध्ये, ते मेमध्ये यायला लागतं, मे किंवा जूनच्या स्टार्टिंगला यायला लागतं. पण आपण आलो लेट, तर कच्च्या मूर्त्या भेटणं जरा मुश्किल आहे. तर ज्याचे कारखाने आहेत ना कच्च्या मूर्तींचे, तिथे आपल्याला मूर्त्या अवेलेबल आहेत. पण 1 फूट नाही भेटत आपल्याला, 1.5 फूट भेटतात आणि 2 फूट म्हणजे 1.5 फुटाच्या वरती आपल्याला मूर्ती भेटेल, असा विषय आहे कच्च्या. तर बघू आता आमचं डिस्कशन चालू आहे. इथं जरा वडापाव खातो, डिस्कशन करतो कसं काय ते, तेव्हा तुम्हाला सांगतो. तर गाईज आम्हाला ही मूर्ती पाहिजे 1-2 फुटाची महाराजा म्हणून, पण अवेलेबलच नाही. म्हणजे काय म्हणतात नाही, ही पण म्हणजे मूर्ती बुक झालेली आहे आणि मूर्त्याच नाहीत. आता आम्ही 1.5 फुटाच्या 8 मूर्त्या बुक केल्या आहेत आणि 2 फुटाच्या 2 बुक केल्या आहेत. त्यामध्ये हे बघा एक टिटवाला गणपती हा एक बुक केला आहे 1.5 फुटामध्ये. आणि बरेचसे गणपती असे आहेत, तुम्हाला दाखवतो वगैरे, सगळे वेगवेगळे स्टाईलचे आहेत. फक्त टिटवाला गणपती आहेत ना, हे फक्त 2 बुक केलेले आहेत मूर्ती, बाकी सर्व वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या डिझाईनचे, सर्व वेगवेगळे पॅटर्नचे आहेत. तिकडे एक पेटवाले ही एक केली, पेटवाले एक केली. हा हे बघा एक पेटवाली एक केली बुक. ही मला नंतर बघायला भेटतीलच मूर्त्या. आपला डॅम्प पहिला संध्याकाळी लगेच ही एक बुक केली, वेली. चला आता जरा आपला घ्या, आहे का 1.5 फूट? थांबा काय जरा दगडूशेठ पण बघतो एक 1.5 फुटामध्ये. नाही 2 फूट नको, 2 फूट आपले झालेले आहेत. तो घेतला ना, हा घेतला का? पेटावाला घेतला ना आपण एक, पेटावाला एक घेतला तो. तर गाईज 8 मूर्त्या बुक झाल्यात, 8 मूर्त्या बुक केल्यात. आणि हां आणि 2 फुटाच्या 2 घेतलेत. अजून बरंचसं काम चालू आहे.
तर चला आता आपला जरा बिलिंगचं काम करू, काकांना सांगू एकदम फिक्स करा आणि मग आपण निघू इथून पूर्ण. तर गाईज आता आम्ही 10 मूर्त्या बुक केल्या आहेत. टीटवाला 2 आहेत, पेटीवाली 1 आहे. तुम्हाला दाखवीन नंतर. आता आज जर टेम्पो येईल, 5चा टेम्पो येईल आणि मग टेम्पो डायरेक्ट मूर्त्या भरायच्या टेम्पोत. आता आम्ही तर घरी जाणार आहेत, टेम्पोवाला एकटेच येईल, याच्यामध्ये मूर्त्या भरतील त्या आणि डायरेक्ट मूर्त्या आपल्या घरी येतील. तर तुम्हाला दाखवेलच त्या मी मूर्त्या. आणि आता इथून डायरेक्ट आम्ही थेट घरीच ना, तर इथून डायरेक्ट थेट घरी जाऊ. फक्त आपल्याला ब्रश घ्यायचे आहेत आणि एक रबर घ्यायचं आहे, रबर ना तेवढं फक्त घ्यायचं आहे आपल्याला. एक 10-15 मिनिटाचं काम आहे, नंतर आपण डायरेक्ट घरी निघून जाऊ. तर किती झालं 5-10 मूर्तींचं त्यांनी आम्हाला. आम्ही त्यांना सांगितलं का काका आमचं पहिल्याच वर्ष आहे जरा बिझनेसमध्ये. तर आधी देत नव्हते. हां, अरे ते बोलले की आम्ही काय करू शकत नाही, बोलतो आम्ही कामगार आहेत, शेडकडे जा बोलतो. तर गेलो शेड जवळ गेलो. शेड चांगले शेड बोलतात, पहिल्याच वर्ष आहे ना, बोलतात ठीक आहे तुमचं कमी करतो मी पैसे. तर त्यांनी भले 200 रुपये कमी केले पण केले. 5,200 रुपये होत होते पण त्यांनी 5,000मध्ये डन करून टाकला. तर चला आता फक्त टेम्पोची वाट पाहता वाट नाही बघायची, टेम्पोला येईल आणि तो मूर्त्या घेऊन डायरेक्ट घरी आपल्या. तर चला आता आम्ही इथून निघतो, ब्रश घेतो, रबर घेतो, डायरेक्ट घरी जातो. चला बाय बाय. तर गाईज आम्ही नाश्ता वगैरे करा, बरेचसे गणपती बुक केले. आता आम्हाला गाडी पण भेटली. थोडासा आम्ही आता नाश्ता करायला बसले, नाश्ता सॉरी जेवायला बसले. जरा राईस खातो, चिकन राईस. आणि आपला भाई व्हेजिटेरियन आहे, तो व्हेज खाते फक्त. आणि तेजस गेला घरी, त्याला जाऊ देता बोलून फायदा नाही, त्याला काम आहे. कामच बोलू शकतो आता, कामच आता काय बोलू शकतो, त्याला काम आहे. तर आता अपॉइंटमेंट आहे त्याची मोठी, तुम्ही आता समजून घ्या. तर आता आम्ही राईस खातो. तिकडे काकाला आमच्या ते गाडीवाले गाडीत मूर्ती भरतो आणि डायरेक्ट घरी. तर सगळ्यांनी जेवायला या. जेवायला लाईक करून ठेवा व्हिडिओला, लाईक करत नाही तुम्ही. हां, तर गाईज आमचं खाऊन वगैरे झाला राईस. आणि आता मी आलो कारखान्यात. आणि ही बघा ही आपली गाडी आहे, जिथं पावती म्हणजे यांचं एक इथं नियम असतं की जर तुम्हाला टेम्पोमध्ये गणपती न्यायचं असेल ना तर 2,000ची पावती पाडायची असतं पहिले. मग ती लाईफ टाईमसाठी असतं. जेव्हा तुम्ही 2,000ची पावती घेऊन याल ना तेव्हाच तुम्हाला गणपती ते टेम्पो भरून देतील, असा विषय. आणि जर मग तुम्हाला दरवर्षी न्यायचं असेल ना मग 2,000 रुपये भरायची गरज नाही नंतर पुढच्या वर्षाला. मग नंतर तुम्ही 50-50 रुपये फक्त भरायचे, असं काहीतरी असतं. पण जी पावती भरणारी ताई होती ना ती आमच्या गावातलीच होती. म्हणजे इथं माझं हाताचं ऑपरेशन केलं ना हॉस्पिटलला, तर दीपक दादा त्याची बहीण होती सख्खी. तर त्या ताईच्या वरती ताईने मग आम्हाला इको करून दिली. टेम्पोचा भाडा पण जास्त होता, पण काकाने 1300 रुपयेच घेतले. आणि बोलतं तुम्हाला सोडतो आम्ही, बोलतं. मग इथलीच इको केली जागच. आणि पैसे पण कमी भरले आणि आम्हाला 2,000 रुपये भरायची पण गरज नाही लागली. तर स्वस्तामध्ये आमचं काम झालेलं आहे. तर ताई ब्लॉग बघ असेल तर धन्यवाद. आणि आता ताई आपल्या मूर्त्या भरायला घेतल्या आहे बघा. 2 मूर्त्या तर भरल्या आहेत, 10 मूर्त्या भरायच्या आहेत. 10 मूर्त्या भरायच्या आहेत तशा. सार्थकला पाठवू आपण गाडीमध्ये पुढं. तेजस तर गेला निघून. आम्ही चौघं आलेलो. सार्थक जाईल इकोमध्ये, आप्पा भाई आणि आम्ही डायरेक्ट दोघा बाईकवरती. चलो 10 आहेत फक्त. तर गाईज हे बघा आपल्या 10 मूर्त्या एकदम पद्धतशीर गाडीमध्ये बसल्यात. आणि आपला भाई पण बसला आहे बघा. आता आप्पा आणि मी चाललो डायरेक्ट गाडीवरती. आणि आपला भाई आपला मागं बघून हळूहळू येईल इकोमध्ये. तर चला आपण डायरेक्ट निघू. तुम्हाला नंतर भेटतो रस्त्यावरती, नाही तर मग कुठेतरी थांबतो भेटतो, नाही तर मग डायरेक्ट घरी भेटू शकतो. कारण की आता डायरेक्ट आपल्याला घरीच पोचायचं आहे. कारण तिकडे गेल्यावरती काकांना निघायला लागेल परत, या काकांना गाडीवाल्या. आणि आपल्याला गणपती उतरून घ्यायला लागतील, त्यासाठी आपल्याला लवकर निघायला लागेल, लवकर पोचायला लागेल. तर चला निघू आपण. पण आता गणपती पण चाललो घरी. मोरया चौकात जाऊ दे, हळू धरून ठेव. चला काय गाडी गेली, आता आम्ही पण निघतो. बाय बाय. तर गाईज फायनली आपण पोचलो पनवेलला. आता आपण जस्ट पलसो मला सोडला. इथून फक्त जस्ट 8 तास लागेल आपल्याला घरी जायला. आता आपण डायरेक्ट घरी जाऊ. सार्थक आणि ती गाडी मागवते अजून, परत ती मागवते. त्यामध्ये गणपती गाडी स्लो एकदम स्लो येत आहे. तर आता किती टायमात येतात आपण तर पोचू पाहिलं घरी. आणि मग येते त्याचा वेट करू आपण तोपर्यंत. मग गणपती उतरून घेऊ पूर्ण सगळे आणि मग तुम्हाला भेटतो. काहीच बघा धक्का कोणता ते बघा, छोटीवाला धक्का तिथे. मला नाही बाबा, उगा आपण पडतो थोडा धक्का खायला जायचं बघा. हा ना कसं धक्का देतो बघ तो.
पूर्ण जीव काढतोय पूर्ण जीव काढतोय स्कूटी किती वाकले आवाज धक्का देत पेट्रोल वगैरे झालं वाटतं बहुतेक पेट्रोल संपलं असेल इकडे आता पंपात राहिला नवीन पेट्रोल झालं का घेऊ आतमध्ये एसी पण आहे त्या एसी पण आहे पेट्रोल संपलं असेल सगळं काय मी धक्का दिला असता पण मला देता येत नाही काय करू शकत नाही आता आम्हीच पडायचो मला नाही देता येत टोचन लावायला लागत तर मला टोचन लावायला लागत गाईज फायनली आम्ही पोचलो घरी जस्ट आई बघा मस्त हॉल मग रिकामा केला आहे डायरेक्ट ऑर्डर घेऊन घेऊ मला मावशी आरतीचं घाट आणते आरती करून घेऊ मग गणपती उतरून घेऊ सगळे बाई कसा वाटला प्रवास आता मस्त मूर्त्या उतरून घेतल्यात सगळ्या आता मस्त पॉलिश करावं लागतं सर्व बघा हीच मूर्ती बघा वाईट दिसते ही जरा मूर्ती सुकली जास्त बाकी सगळ्या ओल्याच मूर्त्या आहेत कशा दिसतात या सगळं पॉलिश करून नंतर पूर्ण सुकून मग त्यांना पेंटिंगला घ्यायला लागेल मला वाटतं सार्थकला कंटिन्यू बसायला लागेल तर सार्थककडून तो काम होईल नाही तर मुश्किल आहे 14 सप्टेंबरपर्यंत होणं काय वाटतंय खरं ना अरे वा आता नाव घेतोय बघू काय आता कसा राहतोय मूर्त्या सुकवायला पण लागतील पॉलिश पण करायला लागतील मस्त सगळं साफ करून चकाचक गाईज आता त्याला डायरेक्ट जातो घरी तुम्हाला नंतरच भेटतो तोपर्यंत बाय बाय तर गाईज आत्ता जस्ट घरी आलो मूर्त्या उतरवल्या सर्व आणि सर्व त्या टेबलावरती ठेवल्यात मूर्त्या सुकवायला तर पाऊस नाही आला पाहिजे 3-4 दिवस अजून मस्त त्या मूर्त्या सुकतील मग एकदम सफेद होतील त्या एकदम कडक होतील आता सध्याला जड आहेत त्या म्हणजे ओल्या आहेत ना मूर्त्या त्या सगळ्या जड आहेत तर आता सुकायला ठेवल्यात त्या सुकल्या का नंतर सार्थक पॉलिश करून मस्त त्यांना कलर करायला लागेल तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच कसं सार्थक पेंटिंग करते तो तर एवढाच होता ब्लॉग आपण 10 मूर्त्या आणल्या 5,000 आपल्याला 5,000ला पडल्या मूर्त्या तर चला आता इथं ब्लॉग आपण एंड करू आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय